शिंदे आणि फडणवीस यांच्यामधल्या कथित शह-काटशहाच्या राजकारणाचा आणखी एक अंक सध्या बघायला मिळतोय। एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या बैठकांना अनुपस्थित राहणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी आता आपल्या खात्यांसह शिवसेनेच्या इतर खात्यांचा आढावा घेण्यासाठी कोऑर्डिनेशन रूम स्थापन केली आहे। नगरविकास, म्हाडा, एसआरए आणि इतर विभागांचा आढावा या कोऑर्डिनेशन रूमच्या माध्यमातून घेतला जाईल। सत्ता स्थापनेपासून सुरू झालेली धुसफूस नंतर पालकमंत्रीपद वादापर्यंत पोहोचली आणि आता वॉर रूम विरुद्ध कोऑर्डिनेशन रूम असं नवं रूप या कथित वादाला येतं आहे का असा सवाल आहे। दरम्यान यावरती उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, बघूयात। नजर काय, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री होते। ज्या पद्धतीनं वॉर रूम मध्ये अजितदादांची देखील वॉर रूम आहे, म्हणजे आपल्याला माहितीसाठी एक सांगतो, कालच वॉर रूम मध्ये रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदराचा विषय होता आणि त्या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित होतो। त्याच्यामुळं शिंदे साहेबांनी एखादी गोष्ट केल्यानंतर स्वाभाविक आहे की ती बातमी झालीच पाहिजे। पण कोऑर्डिनेशन रूम म्हणजे काय, जे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर महाराष्ट्राचे पूर्ण व्हावे, याच्यामध्ये जर एकनाथ शिंदे साहेब पुढे पाऊल टाकत असतील तर खरं तर आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।